वसई विरार शहर महानगरपालिकेवर गेल्या 30 ते 35 वर्षांपासून असलेली बहुजन विकास आघाडीची सत्ता उलथवण्यासाठी भाजपनं कंबर कसली। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी माहितीच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वसई विरारच्या भाजपच्या मुख्य निवडणूक प्रभारी पूनम महाजन जोरदार प्रचार करतात। बव्यामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी भाजप नेत्यांना जशास तसं उत्तर दिलंय। हितेंद्र ठाकूर यांच्याशी या सगळ्या संदर्भात एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। आपण पाहूया। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेकडे देखील राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण या महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांची सत्ता आहे आणि ती सत्ता थोपवण्यासाठी किंवा त्यांना दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची या ठिकाणी युती झालेली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हितेंद्र ठाकूर आहेत, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा। आप्पा, काय सांगाल, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसते, कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत, काय सांगाल? आरोप प्रत्यारोपाबद्दल मला काय माहिती नाही, ते आरोप करणारे करतात, त्याच्याकडे मी लक्ष पण देत नाही। मी प्रचार करताना केलेली कामं, करावयाची कामं एवढंच याच्यावर बोलतो, बाकी लोक काय बोलायचे ते बोलतात। राज्यात अनेक ठिकाणी महायुती आहे ती तुटलेली आहे, मात्र कुठेतरी वसई विरारमधली जी आपली सत्ता आहे तिला आव्हान देण्यासाठी दोन्ही पक्ष या ठिकाणी एकत्र आहेत। याचाच अर्थ घाबरतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागे मेळावा घेतला, त्याच्यामध्ये थेट सांगितलं नागरिकांना की लोकसभेत तुम्ही ठाकूरांना बाहेर केलं, विधानसभेमध्ये तुम्ही लांब ठेवलं, आता येणाऱ्या जी निवडणूक आहे या महापालिका निवडणुकीतून हे दाखवून द्या आणि ते जर झालं तर या निवडणुकीनंतर ठाकूर हा देश सोडून बाहेर जाणार आहेत, परदेशात पळतील। माझ्याकडे कोणत्याच देशाचा विजा नाही मिळत, माझा पासपोर्ट येऊन तपासा। होता, युरोपचा होता, अमेरिकेचा होता, बाकी देशांचे होते, पण आता ते सगळे संपलेत। आणखीन मी कोणत्याच देशाकडे अप्लाय म्हणजे एम्बेसीमध्ये अप्लाय केलेलं नाही मिळत, त्याच्यामुळे काळजी करू नका। आत्ताच भाजपची या निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पूनम महाजन यांनी घराणेशाहीचा उल्लेख केलेला आहे आणि एका फॅमिलीची पार्टी आहे आणि खूप मोठा भ्रष्टाचार आहे, गुंडगिरी आहे, असे अनेक आरोप केलेत, त्याबद्दल काय सांगा? वा 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 वा, कोणी आरोप केला? पूनम महाजन, माजी खासदार आणि प्रमोद महाजनांच्या कन्या आणि मुंडेंच्या भाची, आणि ते माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करतात। चांगला आहे, काय बाकी काय बोलायचंय? मला माझ्याबद्दल एवढंच माहिती आहे, सर्व धर्म सर्व जाती ना बरोबर घेऊन जाणारा आमचा पक्ष आहे। काश्मीरी टू कन्याकुमारी भारतात जेवढ्या जाती धर्म आहेत तेवढ्या जाती धर्माची लोक वसईत राहतात आणि एकोप्याने राहतात, शांतीने राहतात। तो आम्ही बघतो, कुणाला जातीवाद करायचा असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही। नक्कीच जातीवाद कुणाला करायचा असेल तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आणि या निवडणुकीत 115च्या 15 ज्या जागा आहेत त्या बहुजन विकास आघाडी जिंकणार असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। NDTV मराठीसाठी महेश सोबत मनोज सातवी, विरार।